परिणाम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन। मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे धुळ्यात दिनांक 3 डिसेंबर रोजी आयोजन। पांझरा नदी किनारील चौपाटीवरील गार्डनच्याच कामाची चौकशीची मागणी। महामार्गावरील तरवाडे या गावी अंडरपास व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांची निदर्शने करून निवेदन। आणि ट्रकसह मुद्देमाल लुटणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात केले जेरबंद। आता बातमीपत्र विस्ताराने। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील स्टेशन रोडवरील त्यांच्या पुतळ्यास विविध राजकीय पक्ष संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले। थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त धुळे शहरातील स्टेशन रोडवरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास विविध संघटना पक्ष यांच्यातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच जिल्हा न्यायालयात येथेही त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। स्टेशन रोडवरील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भीमराव बिरारी, हनुमंत वाडिले, बीबी महाजन, उमेश महाजन, शिवसेनेचे डॉक्टर सुशील महाजन, राष्ट्रवादीचे कैलास चौधरी, धीरज पाटील आदी उपस्थित होते। तसेच धुळे जिल्हा न्यायालय येथे जिल्हा सेवा प्राधिकरणाचे प्रमुख संदीप स्वामी, ॲडव्होकेट आर.डी. जोशी, ॲडव्होकेट मधुकर पिसे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी.एस. महाजन, ॲडव्होकेट जितेंद्र निळे, ॲडव्होकेट विजय पाटील, ॲडव्होकेट श्यामकांत पाटील, ॲडव्होकेट संजय पाटील, ॲडव्होकेट मनोज पाटील, ॲडव्होकेट पंकज देवरे, ॲडव्होकेट उषा शिरसाट, ॲडव्होकेट ई.आय. जाधव आदी उपस्थित होते। सनातनांच्या काळामध्ये स्त्रियांना घराच्या बाहेर सुद्धा निघण्याची मंजुरी नव्हती। अशा काळामध्ये महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला शिकवलं, तिला संज्ञान केलं, शिक्षिका केलं आणि 1948 साली पुण्यामध्ये 1848 साली पुण्यामध्ये महात्मा फुल्यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या शाळेच्या पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका झालेल्या ठिकाणी सनातनी लोक त्रास द्यायचे, रस्त्याने दगड धोंडे मारायचे, पण क्रांतिज्योतीने आपलं ध्येय सोडलं नाही। 2 लुगडे बरोबर असायचे, खराब झालेले लुगडं सोडून टाकायचे आणि नवे लुगडं त्या ठिकाणी नेसायचे। स्त्रिया आज जाळतायत, ओळतायत। अशा काळामध्ये जर कोणाची आठवण येत असेल तर ती फुलेंची आठवण येते। या माणसाने काय केलं नाही, सगळ्या योजना केल्या, अनाथालय काढलं त्या ठिकाणी, ज्या आई वडील नसलेल्या मुलांसाठी त्या ठिकाणी शिक्षण दिलं, त्या ठिकाणी मारेकऱ्यांना पाठवलं, पण महात्मा फुले आपल्या कार्यापासून कधीच जळ पडले नाही। आज स्त्रिया मोठमोठ्या पदावर जात आहेत, पण एक दुःख असं वाटतं की शिकलेल्या स्त्रिया अंधश्रद्धेकडे वळत आहेत। स्त्रिया अंधश्रद्धेकडे मोठमोठ्या स्त्रिया कलेक्टर झालेल्या स्त्रिया, बॅरिस्टर झालेल्या स्त्रिया, प्राध्यापिका झालेल्या स्त्रिया देवाच्या मंदिरात जातात आणि घंटे वाजवतात। हे अत्यंत दुर्दैव आहे। शिकलेल्या स्त्रियांनी तरी सांगायला पाहिजे की तुम्ही अंधश्रद्धा बाळगू नका। लोकांना काळाची गरज आहे, अंधश्रद्धेपासून दूर होणं ही काळाची गरज आहे। शेतकऱ्यांसाठी पासून सर्वांसाठी त्यांनी ज्या सुधारणा केल्या त्या सुधारणांना कुठल्याही प्रकारचं मूल्यमापन तुम्हाला करता नाही। असा थोर महात्मा आपल्या माळी समाजामध्ये जन्मला आणि सर्व जाती जमातीचं कल्याण केलं, दलितांचं कल्याण केलं। असा महात्मा पुढे होणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठा समाजाचे बुलंद तोफ मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे दिनांक 3 डिसेंबर रोजी धुळ्यात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। मराठा समाजाची बुलंद तोफ मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे दिनांक 3 डिसेंबर रोजी धुळे शहरातील फाशीपूल येथील भगतसिंग चौकात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धुळे जिल्हा सकल समाज मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली। मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आता अंतिम टप्प्यावर आलेली आहे। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी समाजात आरक्षणाच्या मागणीची ज्योत प्रज्वलित केली आहे। आता हक्काच्या मागणीसाठी संपूर्ण समाज देखील पेटून उठला आहे। या आंदोलनाला अधिक सक्षम करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण राज्यभरात दौरा करत आहेत। त्यांचे विचार जिल्ह्यातील जनमानसापर्यंत पोहोचावे या उद्देशाने जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। त्यांना यावेळी जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण दिले। मनोज जरांगे पाटील यांनी जिल्ह्यात येण्यास होकार दर्शवला। ते दिनांक 3 डिसेंबर रोजी शहरात येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत दिनांक 3 रोजी दुपारी 1 वाजता फाशीपूल भगतसिंग चौकात जाहीर सभा होणार आहे। सभेला शहरासह जिल्हाभरातून किमान 1 लाख समाज बांधवांची, विशेष करून मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती राहणार आहे। त्या अनुषंगाने नियोजन करण्यात येत आहे। या नियोजनासाठी समाजाच्या
100 समाज बांधवांची एक कोर कमिटी गठीत करण्यात आली आहे. नियोजन अचूक होण्यासाठी अनेक विभाग व जबाबदारी वाटप करण्यात आली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेस मराठा समाजाचे समन्वयक भानुदास बगदे, सुधाकर बेंद्रे, साहेबराव देसाई, निंबा मराठे, विनोद जगताप, दीपक रवंदळ, कैलास मराठे, संदीप पाटोळे, दिनेश काळे, भैया शिंदे, मनोज ढवळे, सुनील ठाणगे, वामन मोहिते, गोविंद वाघ, श्याम निरगुडे आदी उपस्थित होते. संपूर्ण समाजाला ओबीसीचा दाखला मिळावा याच्यासाठी आंदोलन चालू आहे आणि आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक पद्धतीने चालू आहे याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील साहेबांनी ज्या ज्या वेळेस आदेश केले त्या वेळेस तिथे आंदोलन आपण सर्वांनी त्याचं कव्हरेज घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि आम्ही जी समोर मंडळी बसलेली ही सर्व मंडळी त्या आंदोलनामध्ये वेळोवेळी सहभागी होती. याचं सगळे ग्रुप फोटोग्राफ आणि पत्रकार आलेल्या बातम्या या सगळ्या आपणच कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे सकल मराठा समाज धुळे या नावाने आम्ही जी सर्व आंदोलनं केली होती आणि यानंतर असं ठरलं की मनोज जरांगे पाटील साहेब यांना धुळ्यामध्ये सुद्धा सभेसाठी आमंत्रित करावं आणि या दृष्टीने काल 26 तारखेला जवळजवळ मराठा समाजाचे आम्ही 40-50 सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते धुळ्यावरून औरंगाबादला गेलो. औरंगाबादला ते हॉस्पिटलला ॲडमिट आहे. तब्येत थोडी खराब होती पण आम्ही विनंती केली आणि आम्हाला एक 10 मिनिटं तरी वेळ द्यायचा आहे म्हणून आम्ही त्यांची वेळ घेतली आणि त्यांना विनंती केली की धुळे आणि नंदुरबारसाठी आम्हाला वेळ द्या. पण त्यांचा आज जो दौरा जाहीर झाला आणि आम्हाला जी वेळ दिली त्याप्रमाणे त्यांनी धुळ्यासाठी आपल्याला वेळ दिलेली आहे आणि धुळ्यामध्ये आता त्यांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये त्यांनी 3 तारीख आपल्याला दिलेली 3 डिसेंबर आणि दुपारी 1 वाजेची वेळ आपल्याला धुळ्यात प्रस्तावित केलेली आहे. आणि आज सुट्टी असल्यामुळे आम्ही सभेच्या दृष्टीने फाशीपुले एरिया म्हणजे भगतसिंग चौक म्हणजे आता फाशीपुले जास्त नाव म्हटलं जातं भगतसिंग चौक आणि लेनिन चौक. भगतसिंग चौकामध्ये जागा प्रस्तावित केलेली आहे की एस टी महामंडळाला किंवा लोकांना त्रास होणे म्हणून ती जागा प्रस्तावित केली. तशी आपण विनंती पण आज करणार आहोत. या सभेसाठी आम्ही जे सकल मराठा समाजाची कोर कमिटी ही साधारणतः 100पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची आणि मग या कमिटीने असं ठरवलं की वेळ फारच कमी आपल्याला निधी कार्यक्रम म्हटल्यानंतर आर्थिक जळ बसणारच. तर मग कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की हा निधी आपल्या स्वखर्चातून आपण उभा करायचा स्वतःच्या खिशातून आपण उभा करायचा आणि कार्यक्रमाचं नियोजन करायचं आणि त्या दृष्टीने आमच्या कार्यक्रमाचं नियोजन उद्यापासून सुरू होणार आहे. तर सभेची वेळ ठरलेली दुपारी 1 वाजता ते 40गावरून धुळ्याला प्रस्थान करणार आहे. कदाचित मिळून मारे किंवा शिडू चौकुले या ठिकाणी त्यांचं स्वागत होईल आगमन होईल. आदरणीय जरांगे पाटील साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून इतक्या निस्पृहपणे ते काम करत आहेत आणि म्हणूनच हा सर्व मराठा समाज महाराष्ट्रातला आणि महाराष्ट्रा बाहेरचा आहे एकत्र त्यांच्या झेंड्याखाली एकत्र आलेला आहे. आणि निश्चितपणे आज जी परिस्थिती आहे की शासनाला मराठा समाजाचं ही मागणी मान्य करावीच लागणार आहे कारण की त्याच्याशिवाय त्याचं गत्यंतर नाही. कारण की आत्तापर्यंत देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे करोड लाख कोटींचे मोर्चे निघाले पण दुर्लक्ष झालेलं आहे. पण आता त्यांना दुर्लक्ष करणं शक्य नाही कारण की प्रत्येक मराठा पेटून उठलेला आहे आणि त्यांच्या एका हाकेवर आपण बघितलं सभा 1-1 कोटी शेवटची सभा त्यांची 1 कोटी 1.5 कोटी झालेली होती आणि हे शासनाला त्याची निश्चित जाणीव झालेली आणि निश्चित आम्हाला ते आरक्षण मिळेलच आणि त्याच्या संदर्भातच ते महाराष्ट्र दौरा करतायत. त्या याचा हिशोब म्हणून भाग म्हणून आम्ही परवा तर काल त्यांना भेटलो आणि त्यांनी धुळ्यासाठी 3 तारीख दिलेली आपल्याला आणि आमच्या ह्या कोर कमिटीचा पूर्ण असा प्रयत्न असेल की सभा चांगल्यात चांगली यशस्वी करणार. कोणाकडनं एक आपण जसं आता स्वेच्छेने पैसे दिले सुनील पाटलांनी तशा पद्धतीने जे कोणी मदत करली त्यांची मदत जरूर स्वीकारली जाईल पण कोणाकडे 1 रुपयाची पावती फाडली जाणार नाही किंवा पुस्तक घेऊन आमचा कोणीही कार्यकर्ता कुठे जर आढळला तर आपण पत्रकारांनी त्याला तिथल्याच त्याला तुम्ही पोलीस ताब्यात देऊ शकता. हेच या 3 तारखेला साधारण दुपारी 1 वाजेची जी वेळ असेल साधारणपणे ते किती वाजेला इथं पोहोचतं थोडं मागं पुढं होऊ शकतं आणि ती सभा आपल्या फाशीपूल जो आपला जुना म्हटलं जातं लेनिन चौक ह्या ठिकाणी ती सभा आपण आयोजित केलेली आहे. सगळी व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे. पार्किंगचाही विचार केलेला आहे
आपल्या पत्रकार सुरुवातीला सांगितलं आपल्या पदाधिकारी आपल्या माणसांनी की बा ते कुठं कुठं पार्किंग होऊ शकते. जास्तीत जास्त लोकांची सोय करण्याचा प्रयत्न आमची ही समिती जरूर करेल आणि कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीचं नियोजन करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. आणि आपण सर्वांनी आपल्या याला सदस्य परिस्थिती देऊ. आपल्यातर्फेही काही आव्हान असेल आपण तशा पद्धतीने थोडीशी बातमी मॉडिफाय करून आपण आम्हाला मदत करावी अशी मी आपल्या बाबतीत विनंती करतो. सभा संपल्याबरोबर ही साधारण आधी 100-1 लोकांची कोर कमिटी स्थापन झालेली आहे. कुणाचंही नाव त्याच्यामध्ये पदाधिकारी म्हणून नाही आहे. ती सभा संपल्याबरोबर त्याच दिवशी सभाची कोर कमिटी विसर्जित होईल. त्याचा कुठलाही काही संबंध त्याच्यानंतर राहणार नाही. धुळे शहरातील पांझरा नदी किनारील चौपाटी येथील गार्डनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे महानगरपालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील पांझरा नदी किनारील चौपाटीवरील संत रविदास गार्डनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धुळे शहरातील पांझरा चौपाटीवर संत रविदास गार्डनची निर्मिती 2 वर्षापूर्वी करण्यात आली आहे. त्यावेळी या कामाचे एस्टिमेट 5 कोटींचे होते. त्यात महानगरपालिकेने भर टाकून विशेष निधीतून 2 कोटी रुपयांमध्ये लेझर शो व कारंजे बसवले. त्या गार्डनचे नुकतेच उद्घाटन झाले असून त्या गार्डनची निर्मिती करताना बोटॅनिकल एक्सपर्टचे मार्गदर्शन घेणे गरजेचे होते. तसेच नाशिक शहरातील काही प्रमुख तज्ञ यांच्याकडून गार्डनचा आराखडा तयार करणे आवश्यक होते, परंतु महानगरपालिकेकडून ते टाळण्यात आले. रस्ते व गटारी करणाऱ्या ठेकेदाराला हे काम दिल्यामुळे या गार्डनमध्ये लहान मुलांसाठी कुठल्याही प्रकारची खेळणी, इतर साहित्य तसेच नागरिकांसाठी बसण्यास बाकी ठेवण्यात आलेले नाहीत. या गार्डनमध्ये पाण्याची कुठलीही सुविधा नसून कारंजे कुठल्या पाण्यावर चालतील हे देखील समजत नाही. संपूर्ण गार्डनमध्ये शोभीची तसेच फुलांची झाडे लावणे अपेक्षित असताना या संपूर्ण गार्डनमध्ये वटवृक्ष लावण्यात आलेले असून ठिकठिकाणी 2 बाय 2 फुटावर लिंबाची झाडे लावण्यात आलेली आहेत. गार्डनमधील झाडांची निगा न राखल्यामुळे लाखो रुपये किमतीचे झाडे जळून नष्ट झालेली आहेत. या गार्डनमध्ये CCTV कॅमेरे नसून गार्डनचा निम्मा भाग अंधारात आहे. या गार्डनमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह तसेच पार्किंगसाठी व्यवस्थित निर्मिती करण्यात आलेली नाही. तसेच एकाच प्रकारची झाडे लावण्यात आलेली असून गार्डनऐवजी वनाची निर्मिती करण्यात आलेली आहे. 7 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी सुंदर पंचतारांकित गार्डनची निर्मिती झाली असती, पण मनपातील अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे धुळेकर परत एकदा एका चांगल्या गार्डनला मुकले आहेत. या गार्डनला वाढीव 2 कोटींचा निधी देताना त्याची निविदा कधी प्रसिद्ध झाली, संबंधित लेजर शो व कारंजे यांचे काम कोणाच्या माध्यमातून देण्यात आले, त्यासाठी निविदा प्रसिद्ध कोणत्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आल्या, तसेच हे लेजर शो व कारंजे हाताळण्यासाठी मनपाकडून कोणत्या तंत्रज्ञानाची नेमणूक करण्यात आली याबाबत सर्व प्रश्न अनुत्तरित असून या कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून मनपाने आधीच ठेकेदाराला 5 कोटींचे बिल अदा केलेले आहे. गार्डनमधील संरक्षण भिंतीलाही ठिकठिकाणी तडे गेलेले असून या भिंतीचे प्लास्टर देखील उकडत आहे. तसेच या गार्डनमधील फरशी देखील तुटले आहेत. या संपूर्ण गार्डनचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असून आता विशेष निधीमधून 2 कोटींचे बिल त्वरित थांबवण्यात यावे. तसेच विशेष निधीमधून कोणकोणत्या प्रकारची कामे करता येतात याबाबत धुळेकरांना अवगत करावे. तसेच 5 कोटीमध्ये काम करणाऱ्या ठेकेदाराला काळे यादीत टाकावे अशी मागणी करून या गार्डनमध्ये टक्केवारीच्या माध्यमातून कोट्यावधीचा भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. सदरचे निवेदन आयुक्त अमिता दगडे पाटील यांना देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, किरण पाटील, डॉक्टर सुशील महाजन, भरत मोरे, ललित माळी, लखन सांगरे, अण्णा फुलपगारे, मच्छिंद्र निकम, सुनील चौधरी, सुनील पाटील, महादू गवळी, संजय जवराज, अहमद पठाण, संतोष शर्मा, छोटू माळी, शिवाजी शिरसाळे, विष्णू जावडेकर, नितीन जडे, मनोज शिंदे, कपिल लिंगायत, योगेश पाटील, अमोल ठाकूर, हिमांशू परदेशी, प्रवीण साळवे, अजय चौधरी, पिनूभाऊ सूर्यवंशी, आरिफ शेख, सलीम खान, विजय फुलपगारे, आबा बडगुजर आदी उपस्थित होते. आज एकदा पुन्हा धुळे शिवसेनेकडनं नदीकाठच्या गार्डनबद्दल एक निवेदन आयुक्तांना देण्यात आले. त्यात आम्ही जे 7 कोटी वापरले त्याचा तुम्ही पूर्णपणे शहानिशा करा आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हिजन केलेले आहेत की नवीन जे 2 कोटी वाढीव देण्यात आले आहेत कारंज्याकरता आणि फाउंटन याच्याकरता लेझर शो करता त्याची तुम्ही प्रॉपर पूर्णपणे माहिती काढावी, त्याचे पूर्णपणे तुम्ही बिलं मागवावे असाच आम्ही निवेदन नांदुरकर मॅडम देण्यात आले आहे. धन्यवाद. धुळे चाळीसगाव महामार्गावरील तरवडे येथे महामार्गावर अंडरपास व्हावा या मागणीसाठी सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. गावाच्या व लोकहितासाठी धुळे चाळीसगाव महामार्गावरील तरवाडे गावी अंडरपासची सुविधा करावी या मागणीसाठी सरपंच व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले की धुळे चाळीसगाव राष्ट्रीय महामार्गावरील तरवाडे या गावाची लोकसंख्या साधारण 4 ते 5 हजारांच्या जवळपास आहे. तरी तरवाडे या गावातील लोकांची वस्ती NH 211 या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूस मराठी शाळा, माध्यमिक शाळा, रेशन दुकान, सर्व प्रकारच्या रोजच्या दैनंदिन वस्तू या एका बाजूस
असल्या कारणाने लोकांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो, म्हणून अंडरपास होणे हे ग्रामस्थांच्या हितासाठी महत्वाचे आहे. तरी आपणास या लोकांच्या हितासाठी व वाहनांच्या होणाऱ्या अपघात न होण्यासाठी ग्रामपंचायत वरवड यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत दिनांक 9/11/2021 रोजी उड्डाणपूल अथवा अंडरपास अथवा बायपासची मागणी करण्याचे पत्राद्वारे धुळे कार्यालयास कळवले आहे. तरी याविषयी आपल्या कार्यालयास वेळोवेळी फॉलोअप घेण्यात आले. त्यानंतर आपल्या कार्यालयामार्फत 3/11/2022 रोजी आमच्या उपस्थितीत आपण आपल्या टेक्निशियन सोबत तरवडे या गावी रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान तरवडे गावचे सरपंच उपसरपंच उपस्थित होते व त्यांनी आपणास गावाच्या लागणाऱ्या अंडरपास विषयी सर्व गोष्टी विस्तृतपणे नमूद करून सांगितल्या व समजवल्या. आपल्याकडून सकारात्मक प्रतिसादही मिळाला व आपण मान्य केले की ह्या गावात अंडरपासची गरज आहे. तरी आपण गावकऱ्यांचे आश्वासन दिले की याबाबत आपण वरिष्ठांना कळवून अंडरपासची प्रोव्हिजन करू. परंतु आज दिनांक 28/11/2023 त्याबाबत आपल्याकडून कुठल्याही प्रकारे खुलासा करण्यात आला नाही. तरी हा विषय अतिशय गांभीर्याने आपण घ्यावा व तरवडे या गावी अंडरपासची सोय करावी अशी मागणी करण्यात आली. या प्रसंगी बाळासाहेब बदाने, देवेंद्र माळी, गंगाधर चव्हाण, सागर माळी, पवन माळी, समाधान माळी, विशाल माळी, निलेश माळी, विवेक माळी, रोहित माळी, विनोद माळी, हर्षल वाघ, राज चव्हाण, विलास राठोड, कृष्णा माळी, योगीराज वाघ, प्रवीण माळी आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत तरवाडे, तालुका जिल्हा धुळे यांच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याला समोर ग्रामस्थांची व्यथा मांडण्यासाठी इथं आलेलो आहे. कारण की जे NS 211 राष्ट्रीय महामार्गाचा जो चौपदरीकरणाचं काम चालू आहे, परंतु आमच्या गावाची वस्ती ही दोघी साईडला जवळजवळ सारखी लोकवस्ती, पण तरीही शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथं कुठल्याही प्रकारचा अंडरपास किंवा बायपास घेतला नाही. सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही शासनाला तसेच जिल्हाधिकारी साहेबांना व नॅशनल राष्ट्रीय महामार्गच्या सर्वांना विनंतीपूर्वक आम्ही सांगतोय की आमच्या गावाला एक तर बायपास झाला पाहिजे, एक तर अंडरपास झाला पाहिजे, जेणेकरून जे लहान लहान मुलं शाळेमध्ये येतात त्यांना रोज पालकांना सोडणं अवघड आहे. एक शेतकरी वर्ग आहे म्हणून तो नेहमी आपल्या पाल्याला घ्यायला किंवा सोडायला जाऊ शकत नाही, म्हणून तिथं अंडरपास अत्यंत आवश्यकता आहे. कारण की फोरवेमुळे फार ॲक्सिडेंट होतात. हे पुढच्या भविष्यात टाळण्यासाठी शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं हीच आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो. धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील अंबानेर फाट्यावर चालक व सहचालकास मारहाण करून ट्रकसह साहित्य लुटणाऱ्या चोरट्यांना तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात 29,50,000च्या मुद्देमालासह जेरबंद केले. धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील अंबानेर फाट्यावर 3 ते 4 जणांनी चालक सहचालकाला मारहाण करून ट्रकसह 29,50,215 रुपयांचा मुद्देमाल लुटला होता. या दरोडेखोरांना धुळे तालुका पोलिसांनी अवघ्या 5 तासात ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लुटीचा माल आणि वाहने जप्त करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की नागपूर सुरत महामार्गावर रविवारी रात्री 9:30 नंतर लुटीची घटना घडली होती. या प्रकरणी वाहन चालक मोहम्मद कुरेशी राहणार अब्दालपूर प्रयागराज उत्तर प्रदेश याने रात्री उशिरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रविवारी रात्री 9:30 वाजता पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या 3 ते 4 व्यक्तींनी त्यांच्याकडील वाहन थांबवली. कुरेशी यांच्या सोबत असलेल्या आशिष कुमार राय यास शिवीगाळ करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली. कुरेशी यांच्या ताब्यातील वाहन बळजबरीने हिसकावून घेऊन गेले. या घटनेत 14,45,915 रुपयांच्या पाईप्स, 15 लाख रुपयांची ट्रक आणि 4,300 रुपयांची रोकड असा 29,50,215 रुपयांचा मुद्देमाल लुटारांनी लांबवला होता. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात लुटारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, कुणाल पान पाटील, उमेश पाटील, विशाल पाटील यांच्या पथकाने 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी चोरीचे ट्रक, त्यातील साहित्य, 3,300 रुपयांची रोकड असा एकूण 29,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना दिला. तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहने पोलिसांनी जप्त केले. या आरोपींची अद्याप ओळख पटलेली नसल्याचे सांगण्यात आले. दिनांक 27/11/2023 रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही गंभीर कशी घटना आहे. त्याच्यामध्ये मोडस ऑपरेंडी अशी आहे की एखादं वाहन कुठल्या तरी गॅरेजमधनं अथवा कुठेतरी घ्यायचं आणि जे लोडेड ट्रक्स आहेत त्या लोडेड ट्रकला रात्रीच्या वेळी फास्ट करून त्यांना क्रॉस करायचं आणि त्यांना अडवायचं आणि त्यांची रॉबरी करायची. त्या अनुषंगाने IPC 394 अन्वये हा गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये मोहम्मद कुरेशी नावाचा ड्रायव्हर होता जो सुरतकडून पाईप्स घेऊन चाललेला होता. हे जे 2 आरोपी आहेत त्यांची नावं आहेत गिरीश योगेश गायकवाड आणि राकेश वसंतराव पाटील. या दोघांनी ह्या गॅरेजमधनं ही क्रेटा, व्हाईट क्रेटा त्यांनी ती नेली. अजून क्रेटाचा ओनर आता आपण शोधत आहोत, तो लगेच सापडेल. त्याच्यानुसार यांनी रात्रीच्या वेळेला हायवेला ट्रकचा पिछा करून
त्याने ट्रकला आडवं लावलं, त्याच्याकडची रोख रक्कम हे केली आणि बाकी देखील माल पळवला. त्यामुळे साधारणतः 29 लाखाचा साधारणतः हा माल त्याने हे केला होता. त्याच्यानुसार आपण सगळ्यांनी त्वरित नाकाबंदी सगळीकडे लावली जिल्ह्यामध्ये आणि हे लोकांनी त्यांची गाडी कुठेतरी थांबून ठेवली होती पोलिसांची ॲक्शन बघून. तरी पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट काम करून 2 आरोपींना आता अटक केलेली आहे आणि सर्वचा सर्व माल रिकव्हर केलेला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडीवर. थोर समाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे धुळ्यात दिनांक 3 डिसेंबर रोजी आयोजन. पांझरा नदी किनारील चौपाटीवरील गार्डनच्याच कामाची चौकशीची मागणी. महामार्गावरील तरवाडे या गावी अंडरपास व्हावा या मागणीसाठी ग्रामस्थांची निदर्शने करून निवेदन. आणि ट्रकसह मुद्देमाल लुटणाऱ्या दोघांना तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात केले जेरबंद. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.